नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज घेतली आहे पुरणपोळी बनवायला. मी तुम्हाला सांगणार आहे की पुरणपोळी 1.5 तासाच्या आतमध्ये कशी रेडी करायची, तर सगळी प्रोसेस सायमल्टेनियसली कशी हँडल करायची. मस्त डाळ लावून घेतली आहे कुकरला स्वच्छ धुवून आणि लगेच वाटणाची तयारी केली आमटीसाठी आणि लगेच साईड बाय साईड भाताचा कुकर लावून घेतलाय आणि आमटीचं वाटण म्हणजे भाजून रेडी झालं की लगेच गुळवणी करायला ठेवायचं आहे आणि थंड होईपर्यंत गुळ कापून घ्यायचा आहे आणि वाटून घेऊन लगेच आमटी फोडणीला टाकायची आहे. आमटी फोडणी होईपर्यंत मी आली ही ओव्याची पानं घ्यायला, जी की आपण भज्यासाठी वापरणार आहे. आणि येईपर्यंत मस्त वाटणालाही तेल सुटले. भज्याचा कांदा वगैरे मी कापून घेतलाय आणि वाटणात टाकलेत सगळे मसाले आणि साईडला ठेवले आणि पीठ मळून घेतले. आणि नंतर कुकर गार होत आलाय आपला डाळीचा, जो तुपामध्ये गुळ पगळायला टाकलाय आणि मी इथे डाळ येळवणी बाजूला करून घेतेय आणि तोपर्यंत गुळही पगळलाय आणि येळवणी बाजूला करून घेतलं की डाळ गुळामध्ये ट्रान्सफर करायची आहे. आणि आपण ऑलरेडी हे वाटण भाजून ठेवलं होतं, सो त्यात फक्त गरमागरम येळवणी टाकायचं आणि आमटी कट यायला ठेवायची आहे आणि सायमल्टेनियसला आपलं पुरणही रेडी होणार आहे आता. सो मी पुरण रेडी करताना मस्त म्हणजे रवीने हे पुरण सारखं हलवत राहते, म्हणजे 80% डाळ इथेच वाटली जाते आणि पुरण रेडी व्हायला मदत होती, कारण की वाटताना एवढा त्रास होत नाही. आणि बघा ह्या स्टेजला तुम्ही आता इथे विलायची पूड आणि जायफळ पूड वगैरे सगळं टाकून घेऊ शकता आणि असा कलथा उभं राहिला की समजायचं आपलं पुरण रेडी होत आलंय. आणि मी छान गरमागरम पुरण वाटून घेतले. तुम्हाला इथे आता हे पुरण थोडंसं पातळ वाटत असेल, पण थंड झालं की ते ओके होतं, एकदम योग्य स्टेजला येतं. आपलं पीठही रेडी आहे, पुरणही रेडी आहे. पटकन पोळ्या करायला घेतल्यात, छान उंडा करून घेतलाय आणि पटकन पोळ्या लाटून घेते आता मी. आणि मी कधी कधी पोळ्या लाटताना म्हणजे पोळपटाला कापड बांधत असते, बट आज वाटलं नाही, कारण की आपलं पुरण आणि पीठ एकदम परफेक्ट म्हणजे मेजरमेंटमध्ये रेडी झालेलं आहे. आणि बघा पोळ्या मस्त फुगतात. ते जेव्हा पोळी मस्त फुगते ना, तेव्हाच स्वयंपाक केल्याचा आनंद आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहे अशी फिलिंग येते. तो छान पोळ्या रेडी केल्या, एवढ्या सगळ्या पोळ्या रेडी केल्यात आणि भजे करायला घेतले गरमागरम. भजे, कुरडई, पापड सगळं तळून घेतलंय आणि या भजे अजून काही तळतात ते. सो सगळा स्वयंपाक छान रेडी झालाय. नैवेद्याचं ताट केलंय आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, आमच्याकडे गणपती नाहीये, बट आम्ही दररोज काहीतरी गोड करून नैवेद्य दाखवतो आणि आरती करतो.